गिरोलीतील स्मशानभूमीत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट. गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मोताळा तालुक्यातील गिरोली या गावासाठी स्मशानभूमी नाही आणि त्या जिथे अंत्यविधी केली जाते तिथे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. नुकतेच गावातील एका 70 वर्षीय इस्माचे निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी नियोजित स्मशानभूमीजवळ अंतिम यात्रा नेताना तलावाच्या ओव्हरफ्लोमधून प्रेतयात्रा न्यावी लागली. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या गावासाठी स्मशानभूमी अजून मंजूर झालेली आहे. त्याचे कंत्राट सुद्धा संचेती नामक कंपनीला देण्यात आले. मात्र कंत्राटदारांनी अद्यापपर्यंत स्मशानभूमी तयार केलेली नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ या बाबीची दखल घेऊन गिरोली गावासाठी नदीवर पूल आणि स्मशानभूमी बनवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गिरोली येथील गावा येथील 70 वर्षीय पुरुष यांचे निधन झाल्यामुळे या नदीपात्रातून जाण्यासाठी त्यांना फार योगदान देण्यात येत आहे. पाणी फार आज चालू असून तिथं वर आपल्या गिरोली गावा येथील नदीवरील तलाव हे संबंधित ठेकेदार यांच्या वतीने आहेत. त्या तलावावरील पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर नदीपात्रातून आम्हाला जाण्यास स्मशानभूमीकडे फार योग्य ते कारवाई करावी लागते. पण त्या नदीतून आम्हाला जाण्यासाठी मयत घेऊन गेलो असता आम्हाला संबंधित ठेकेदार यांनी हे संचेती येथील ठेकेदार हे मलकापूर येथील संचेती ठेकेदार हे या स्मशानभूमीचे काम घेतले असून त्यांनी आतापर्यंत या स्मशानभूमीचे काम केले नसून पण सदर अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून आम्हाला इथं पूल व ही स्मशानभूमी बांधण्यात यावे. नाही अन्यथा जर कधी यांनी नाही बांधले तर आम्ही सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू.